आपण आजच्या व्हिडिओमध्ये निर्जला एकादशीबद्दल आपण जाणून घेणार आहोत। ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात। तर या एकादशीला शास्त्रामध्ये विशेष असे महत्त्व आहे, कारण की सर्वोत्तम आणि पवित्र ही एकादश मानली जाते। केवळ एका निर्जला एकादशीचा उपवास केल्याने वर्षभर येणाऱ्या 24 एकादशीचे पुण्यफळ आपल्याला मिळत असते। तर या दिवशी पाणी पिणे निषिद्ध आहे आणि जो व्यक्ती या दिवशी निर्जल व्रताच्या नियमाचे पालन करते आणि श्रद्धेने भगवान विष्णूची पूजा करते त्याला कोणत्याही पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळत असतो। तर पाहूया काय आहे या व्रताचे नियम आणि कोणत्या दिवशी ही निर्जला एकादश आहे। तर ही माहिती आपल्याला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा। स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहावी स्वामींचरणी प्रार्थना करते। आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बुधवार आज सायंकाळपासूनच एकादश सुरू होणार आहे। तर उद्या गुरुवार दिवसभर राहणार आहे ही एकादश। तर उदय तिथीनुसार आपण आपले सण साजरे करत असतो, म्हणून हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला खूप महत्त्व आहे। तर उद्या आपल्याला हा सण साजरा करायचा आहे, म्हणजेच की निर्जला एकादशीचे व्रत आपल्याला उद्या गुरुवारी आपल्याला करायचे आहेत। तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला छोटीशी या ठिकाणी कथा सांगणार आहे। पुराणानुसार 5 पांडवांपैकी एक भीमसेनने वेद व्यासाला विचारले की मी एकही उपवास केलेला नाही, कारण माझ्या पोटात भुकेची आग नेहमी जळत असते, त्यामुळे मला उपवास करणे जमत नाही। अशा परिस्थितीला मला असे कोणतेही व्रत सांगा की ते एकदाच केल्याने माझेही तारण होईल आणि मला स्वर्ग मिळेल। त्यानंतर व्यासजींनी भीमसेन यांना ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या एकादशीला निर्जलीकृत राहून उपवास करण्यास सांगितले होते। कडक ऊन असलेल्या महिन्यात निर्जलीकृत राहणे अत्यंत कठीण आहे, म्हणूनच या एकादशीला उपवास करणे अवघड मानले जाते। व्यासजी म्हणाले की या एकादशीचा उपवास केल्यानेच वर्षभर येणाऱ्या सर्व एकादशीची फळे मिळतात। तर या एकादशीचे असे कोणते नियम आहेत ते आपण पाहणार आहोत। कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी या ठिकाणी घ्यायची आहे तेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर निर्जला एकादशीचे व्रताचे नियम असे आहेत की जर तुम्ही निर्जला एकादशीला उपवास करत असाल तर या दिवशी दुपारी झोपण्याची किंवा सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची चूक आपल्याला करायची नाहीये। शास्त्रामध्ये कोणत्याही उपवास दरम्यान दुपारी झोपणे निषिद्ध मानले जाते। असे केल्याने उपवासाचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही। अशा परिस्थितीत निर्जला एकादशीच्या दिवशी उशिरा झोपू नका आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पूजेची तयारी करून घ्यायची आहे। निर्जला एकादशीच्या दिवशी लसूण, कांदे इत्यादी तामसिक पदार्थाचे सेवन आपल्याला करायचे नाहीत। जर तुमच्या घरातील कोणीही निर्जला एकादशीला उपवास केला असेल तर त्या दिवशी घरी तामसिक अन्न तयार करू नका। या दिवशी घरी सात्विक अन्न तयार करणे महत्त्वाचे आहे। निर्जला एकादशीच्या दिवशी हा नियम पाळल्याने भगवान विष्णूची कृपा कुटुंबात सदैव राहत असते। निर्जला एकादशीला उपवास करत असाल तर या दिवशी तुम्ही सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घातले पाहिजेत आणि त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचा आहे आणि उपवासाचा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे। तसेच निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना करणे व एकादशीचे व्रत कथा वाचणे खूप महत्त्वाचे आहे, तरच उपासनेचे पूर्ण फळ प्राप्त होते। निर्जला एकादशीच्या उपवास दरम्यान पाणी पिण्यास मनाई आहे। अशा परिस्थितीत उपवास दरम्यान कोणीही कोणतेही द्रव्य पिऊ नये। तसेच निर्जला एकादशीच्या उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालण्यासही मनाई आहे। या दिवशी आपले आचरण योग्य ठेवायचे आहे। निर्जला एकादशीला कोणाचाही अपमान करायचा नाही, कोणाचंही मन दुखेल असं आपल्याला वागायचं नाहीये। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। बाय बाय सगळ्यांना।